माऊली कृपा होमस्टे दापोली गिमवण्यामध्ये त्यांचे ऑनर आहे तिथे राजेश्री जाधव, त्यांच्याकडे आपण बोलणार आहोत। त्यांचा कसं काय रूमचा मॅनेजमेंट आहे, इथे होमस्टेचा मॅनेजमेंट आहे। मॅडम, आपल्याकडे कितीपासून रूम स्टार्ट आहे आणि कसे आहेत? आमच्याकडे काय माहिती आहे, माझं चालू केलं आहे आम्ही लॉकडाऊनमध्ये 2001च्या दरम्यान। ओके। 2022। तर त्यावेळेला माझ्या 3च रूम होत्या। हा पूर्ण एंट्रन्स आहे खालून यायचा। हा तुमचा एंट्रन्स आहे। हा एंट्रन्स आहे। इकडून आल्यानंतर तुम्ही इकडे 3 रूम आहेत आमच्या। इकडे हा तुमचा रेस्टॉरंटचा सेटअप आहे सर्व। हा आहे आमचा पूर्ण डायनिंग हॉल। आणि हा यांचा समोरचा एंट्रन्स आहे, जो समोर खूप छान आहे। इथून त्यांचा सनसेट सुद्धा दिसतोय रात्री संध्याकाळचा। हे त्यांचा रस्ता आहे, समोरचा गेट आहे। इथून पुढे आलात की त्यांचा पॅसेजमधून इथे बसायला जागा सुद्धा आहे, गॅलरी मोठी आहे, खूप मोठा पॅसेज आहे। त्यानंतर त्यांचे रूम्सकडे आपण जाणार आहोत। त्याच्यामध्ये हा त्यांचा एक फॅमिली रूम आहे, ज्याच्यामध्ये कमीत कमी 4 माणसं राहू शकतात एका सोबत, फॅमिलीवाले। 5 माणसं आरामात। कपाट आहे, तर याच्यामध्ये कस्टम ठेवायला कपाट आहे सर्व। 3 खिडक्या आहेत त्याला सगळं। विंडो एंट्रन्स पण, व्हेंटिलेशन विंडो आहे समोरनं। आणि जे कस्टमर इथे 2-3 दिवसासाठी येणार आहेत, त्यांचे किचनची सुविधा पण यांनी इथे ठेवलेली आहे। ते किचन सुद्धा इथे यूज करू शकतात। इकडे टॉयलेट बाथरूम। इकडे त्यांचं टॉयलेट बाथरूम आहे। किचनची सुविधा आम्ही देतो, पण ती कशी त्यांनी सगळं घेऊन यायचं, माझ्याकडून काही मिळत नाही। आणि किचनचे म्हणून आम्ही 500 ते 600 जेवढे तुम्ही लोक असाल त्या प्रमाणात एक्स्ट्रा चार्ज घेतो। ओके। तर मॅडम, हे रूमचा तुम्ही किती चार्ज घेता? फॅमिली जर असेल तर 5 मेंबरची फॅमिली असेल तर किती चार्ज आहे रूमचा घेता? चौघांच्या फॅमिलीचे 2000। 2000 रुपये। आणि किचन वापरला तर 2500। ओके, त्या हिशोबाने। त्यानंतर ही आमची सेकंड रूम आहे। सेकंड रूम ग्रुप रूम म्हणून ठेवली। हा ग्रुप स्टेसाठी रूम ठेवलेला आहे। याच्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 माणसं ॲट अ टाइम राहू शकतात। हो, सेम तसंच आहे। साईड टेबल सगळे प्रकार आहे। ओके। इथे पण किचन केलं होतं, पण किचन मध्ये म्हणून आम्ही आता इथे बेड टाकले। त्याला पंखा वगैरे सगळी व्हेंटिलेशन सगळं आहे। इकडे वरती पीओपी केलेलं आहे, प्लास्टिक पीओपी। ओके। आणि इथेही राहू शकतात। तिकडे टॉयलेट बाथरूम तेवढंच मोठं आहे सगळीकडे, सगळ्या टॉयलेट बाथरूमला सेम। हा पूर्ण डिलक्स वॉशरूम आहे। ओके। आता हा ग्रुप स्टेचा रूमचं चार्जेस किती घेता मॅडम तुम्ही? ते आता जशी लोक जर 7-8 माणसं असली तर त्याचे चार्जेस तुम्ही किती घेता? 3.5। ओके। 3 नॉन एसी? नॉन एसी। हा पूर्ण डायनिंग हॉल आहे। हा इकडे 3 नंबर रूम आहे। हा एसी रूम आहे तुमचा? रूम लावलेला आहे, एसी टाकलाय। ओके। सेम ॲज अ पहिला बघितला तसाच, फक्त एसी आहे याच्यामध्ये। इकडून वर जायला जागा आहे। वरती आमच्या सोलरची टाकी, थंड पाणी गरम पाणी 24 तास ओके तुम्हाला मोबलं। त्यानंतर इकडून आता एंट्रन्स करून झालं की आम्ही जेव्हा अगोदर केल्या त्यावेळेला जरा मोठ्या रूम झाल्या। ओके। ह्या हिशोबाने केल्या नव्हत्या, असंच भाड्याने द्यायचं। हा तुमचा बॅक साईडचा फ्रंट आहे। बॅक साईडला आम्ही ह्या इथे बॅक साईडमध्ये पण खूप पॅसेज आहे। याच्यामध्ये सुद्धा इथे समोरचा पण इंटरफेस आहे। हे त्यांचा कपल रूम आहे। आता त्यावेळी काय जायचं, जेव्हा आम्ही गेल्या ना सगळे तेच म्हणायचे मोठे रूम आहेत, आम्ही कुठे एवढे 2-3 आले तर कसे राहणार, म्हणजे गरज नाही एवढ्या मोठ्याची। ओके। म्हणून ह्या 3 कपल रूम केल्या तिकडच्या बाजूला। त्या सेम आहेत सगळ्या, 3ही रूम सारखे आहेत, पण इकडून तुम्ही असे दाखवू शकता। त्याला टॉयलेट बाथरूम, त्यालाही सेम।
हा तुमचा कपल रूम आहे. या कपल रूमचे चार्जेस किती घेता तुम्ही? 1,500. एका कपलचे 1,500 रुपये. आता हाही सेम तुमचा एक कपल रूम आहे, ही पण तशीच आहे सेम. म्हणजे टॉयलेट बाथरूम सगळ्यांचे सारखे आहेत. सर्व सेम आहेत. हो. ओके. हा तुमचा बॅक साईडचा इंटरफेस आहे. ही एक washroom आहे. हे एक शेवटची रूम आहे. त्याला विंडो त्या साईडला दिलेली आहे, बॅटच्या दोन्ही साईड बाजूला. दोन्ही बाजूला त्याला विंडो इंटरफेस आहे. इकडे टॉयलेट बाथरूम. टॉयलेट बाथरूम, बेसिन, आरसा, म्हणजे बेसिक जेवढं हवं तेवढं सगळं दिलेलं आहे. ओके. त्यानंतर जे कोणी आता आपल्या बरोबर आई वडिलांना आणतात त्यांना वरती येता येत नाही, सिनियर सिटीजन असतात, कारण हे आमचं फर्स्ट फ्लोअरला आहे. बरोबर. म्हणून आम्ही आमच्या बंगल्याच्या बॅक साईडला एक रूम काढली आहे, सेम कपल ओके. रूम सारखीच. तिथे आम्ही सिनियर सिटीजनची सोय करतो, किंवा ग्रुप असतात त्यांची मोठी गाडी असते, किंवा असेच कोणी येणारे असतात त्यांचे ड्रायव्हर असतात, तर ड्रायव्हरची सोय व्हावी या दृष्टीने आम्ही खाली टॉयलेट बाथरूम काढलेला आहे, तिथे त्यांची सोय करतो. तुम्ही ज्या ड्रायव्हरची सोय केली आहे त्याचे तुम्ही काय चार्जेस घेता ड्रायव्हरचे काय त्यांच्याकडून? ड्रायव्हरचे चार्जेस वगैरे काय घेतो. ओके, छान आहे. रूमचं जेवढं आहे तेवढंच मिळालं. त्यानंतर माझी केअरटेकर आहे, ती स्वतः जेवण घरी स्वतः बनवते आणि इकडचीच असल्यामुळे तिच्या हाताला चव आहे आणि खूप छान जेवण, म्हणजे घरगुती जेवण सारखं ते जेवण नाश्ता, भेटेल. जेवण ओके. सगळ्याची सोय ती करते आणि जसं हवं असेल तसं तसं तुम्हाला इथे सी फूड वगैरे बनवून भेटेल. सगळं. ओके. तुम्ही तिकडून आणलात मासे तर त्या हिशोबाने ती किलोवर फ्राय वगैरे करणं ते करून देते. ओके. चिकन जे हवं असेल तसं. आता तुमच्याकडे थाली वगैरे अशी काय भेटते का? थाळी. मसरूमय थाली वगैरे. तर थाळी. थाळी कशी तुमच्याकडे चार्जेबल असतात? त्याचे वेगवेगळे रेट असतात. ओके. शक्यतो ती तेच सांगते की तुम्ही स्वतः आणलं तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये खाता येईल. ओके. आणि थाळीवर घेतलं तर एखाद दुसरा पीस जसं हॉटेलला मिळतो तो प्रकार होतो. ओके. त्याच्यामुळे मग ती जाऊन बघा. त्याच्यामुळे ती तुम्हाला त्याप्रमाणे देते करून. आणि तुम्हाला जसं भाज्या किंवा मुलं असतील बरोबर तर मुलांना भाज्या कोणत्या आवडतात ओके. त्या हिशोबाने विचारून. हॉटेल नव्हे, हॉटेल सारखं जे आहे ते आम्ही सर्व करतो, तसं नाहीये. ते येऊन गेलेले आल्यानंतर. मावली खूप आणि हा माझा आता सेकंड व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ टाकलाय तो फक्त 3 रूमचा होता. ओके. आता हा माझा टोटल 7 रूमचा व्हिडिओ झालाय. ओके. तर तुम्ही त्याला नक्कीच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. नक्की नक्की. आणि आहे माझं गुगलवर पण आहे माऊली कृपा होमस्टे, युट्यूबला पण आहे. येऊन गेलेले. आणि आता आम्ही सध्या जस्ट डायलला पण जॉईन केलंय, तिथेही टाकलेलं आहे, त्याच्यावरही तुम्हाला बघता येईल. आणि जस्ट डायलवर मॅडम तुमचा रिस्पॉन्स आता कसा आहे? कस्टमरची इन्क्वायरी वगैरे येत आहेत, इन्क्वायरीज येतात, पण त्यांचं म्हणणं असतं की शक्यतो त्यांना लाडघर ओके. आणि हे बीचला हवं असतं, पण त्याचे साईड इफेक्ट्स त्यांना माहीत नसतात. जेव्हा एखादं फॅमिली आहे आपल्या बरोबर, लेडीज बरोबर आहेत, तर त्यावेळी रात्रीच्या वेळी बीचवर तेवढं सेफ नसतं. बरोबर आहे. म्हणजे आम्ही इथे राहतो म्हणून आम्ही ते सांगतोय, आमच्याकडे यावं अशा दृष्टीने नाही. त्यानंतर दिवसभरात तुम्हाला मजा करायला मिळेल बीचवर, पण घरी रात्री आलात की तुम्हाला तेवढीच उष्णता जाणवते. बरोबर. आणि कम्पॅरेटिव्हली तुम्ही आमच्या इथे किंवा गिमवणे, दापोली ह्या भागात आलात, आसूत, वणन, तर तुम्हाला पूर्ण एरिया कृषी विद्यापीठाचा मिळतो, त्याच्यामुळे तेवढा थंडावा असतो. म्हणजे हा फरक आहे, तो पर्यटक म्हणून येताना तुम्हाला माहीत नसतं. ओके. तुम्ही फक्त एक आपल्याला मजा करायची आहे, आनंद घ्यायचा आहे त्याच्यासाठी येत, पण सेफच्या दृष्टीने किंवा बाकी आहे, मुलं आहेत, ड्रिंक येणार आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे, पण बाकी तुम्ही फॅमिली किंवा असं जर येणार असाल तर तिकडे सेफ नाहीये, हेच आम्ही सांगू इच्छितो, बाकी काही नाही. ओके. त्यासाठी तुम्ही इथे कधी नक्की दापोलीमध्ये आलात तर माऊली कृपा होमस्टेवर नक्कीच भेट द्या. भेट द्या. आणि याच्यानंतर मॅडम इथे आज तुम्हाला खूप पूर्ण सहकार्य करणार आहेत. हे मॅडमचे मिस्टर आहेत. नमस्कार. आम्ही रिटायरमेंट नंतर हे सगळं केलेलं हे आहे. आता तुमच्यासाठी चांगली सुविधा इथे त्यांनी दिलेली आहे. जे काय असेल तर त्या मॅडम तुम्हाला सहकार्य करतील. इथले जेवढे पॉईंट आहे ते तुम्हाला दाखवू शकतात, हो. कुठे कुठे काय आहे. सगळ्या माहिती सांगू शकतो, कुठे कुठे काय आहे. आता जी पर्यटक स्थळ आहेत म्हणजे बघण्यासारखी. समजा मागच्या वेळेला ते दिलेलं आहे, मागच्या व्हिडिओत आहे सगळं. मागच्या व्हिडिओमध्ये गुगल पे वर ओके. जाऊन बघा, त्याच्यावर
सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे, म्हणजे काय बघण्यासारखे आहेत. चंडिका मंदिर आहे, पाण्याकाळची लेणी आहे, उन्हाळ्या पाण्याचे गरम पाण्याचे कुंड आहेत आणि कड्याचा गणपती आहे, विष्णूंचं मंदिर आहे इथे जवळपास आहे. अशी काही 5-7 ठिकाणी चांगले मौकेचे बघण्यासारखे आहेत, ते येऊन इथे आणि आमचं म्हणजे कसं आहे माहिती आहे, मेन प्राईम लोकेशन आहे, बरोबर. मध्यावर आहे. तुम्ही बीचला जायला, तुम्हाला लाडघर बीचला गेलात ना तर तुम्ही बीचवर दिवस रात्र नाही राहू शकत. एक 10 मिनिटात आमच्या इथून पोहोचू शकता बरोबर. गाडीने. तुम्ही उजव्या हाताला गेलात तर लाडघर बीच मिळतो, दाभोळपर्यंत जाऊ शकता. डाव्या हाताला गेलात तर मुरुड बीच, कर्दे बीच, पाळंदे बीच, त्याच्या पुढे गेलात तर अगदी अंधारले थेट हरणेपर्यंत जाऊ शकता. म्हणजे आमच्याच रस्त्याहून पुढे जायचंय, ओके. एवढं मध्यावर आहे. आणि असं अगदी रोडला लागून पण नाहीये किंवा अगदी आतमध्ये नाही. जसं ग्रामपंचायत ऑफिस आहे मेन रोडला, त्याच्या अगदी बॅक साईडला, त्याच्यामुळे रोड टच म्हणायला हरकत नाही. ओके, म्हणजे यायला कोणाला त्रास नाहीये, शोधायला पण लागणार नाही असा विषय. आणि 15 ते 20 मिनिटात रोड टच असून सुद्धा शांतता, कारण आमच्या शेजारी सगळे राहणारी लोक आहेत, आमचा स्वतःचा बंगला आहे ओके आणि सगळे बंगले आहेत बाजूला. ओके. ओके, ओके, धन्यवाद. आपणही आलात आणि आमचा छान इंटरव्ह्यू घेतला, चालेल. त्याबद्दल आपलेही आभार. थँक्यू ओके, मॅडम. धन्यवाद. ओके.